तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण या वाईगोड इथे आलेला आहे। वाईगोडच्या एक्झॅक्ट बॅक साईडला हे आहे आणि इथून पोहरादेवी 2 किलोमीटर आहे। तर आता ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे, कारण ह्या ज्या लेअर इथे आपल्याला दिसतात हे 5-7 लेअर, तर तो क्रेनच्या सहाय्याने मशीन असतं, ती स्पेशल ते उचललं जातं आणि आता ती मशीन याच्यावरून चालते, रुळावरून। आणि मग ती चालल्यानंतर आता त्याच्यासोबतच अठ्यास त्याला पट्ट्या केलेल्या आहेत, रेल्वेचे रूळ ज्याला आपण म्हणतो, तर ते मित्रांनो या ठिकाणी फिट होईल। आणि आता गिट्टी आथरण्यात येईल आणि गिट्टी आपण पाहू शकतो की गिट्टीचा साधारणतः हाईट जे आहे ते 1.25 फुटापर्यंत, म्हणजे ट्रॅकचं जे ग्राउंड लेवलचं काम असतं त्याच्यावर 1.25 फूटपर्यंत गिट्टी येते। आणि मग इकडं आता बघू शकतो, मागील 8 दिवसापूर्वी मी आलो होतो, तर तिकडं ती मशीन सध्या आहे आणि त्याच्या साईडला स्लीपरचा मित्रांनो आपल्याला स्टॉक असलेला दिसतो। तर हे काम आता येत्या काही दिवसातच जे आहे, तर मागे मी आलो त्यावेळेस 300-400 मीटरचंच काम चालू होतं, परंतु आज आपल्याला निश्चित हे काम 1.5 किलोमीटरपर्यंत झालेलं दिसतं। थोडा याला वेळ लागत असतो, कारण एक स्लीपर जे आहे तर त्या स्लीपरची आपण लांबी रुंदी जरी म्हणून 10 लोक जरी मिळून आपण एक स्लीपर उचललं तरी देखील आपल्याला ते हलणार पण नाही। आता हा जो ट्रॅक जातो आहे, हा इथून दिग्रजचं जे स्टेशन आहे ते 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती मित्रांनो आपल्याला असलेलं दिसतं। आणि तो जो पूल आहे आपला, त्या पुलाच्या खाली हे काम आहे। आपण जर तिथून वरून बघितलं, थांबून पाहिलं, तर आपल्याला सध्या हे काम दिसेल। बरेच जण म्हणतात की काम कुठं चालू आहे, तर आता हे दिग्रज रेल्वे स्टेशन इथून 7 किलोमीटरच अंतरावर आहे आणि आता सध्या 1.5 ते 2 किलोमीटर ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू झालेलं आहे। आपण इकडून बघू शकता, त्या साईडला स्लीपर आहे आणि तिथे मशनरीज आहे। तर या ठिकाणी तो आपला पूल जो आहे तो तयार केला आणि पुलाच्या खालून नॅशनल हायवे 161च्या खालून आपली मित्रांनो ही ट्रेन जाणार आहे। तर आता या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला मी आता फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो की नेमकं सध्या काम कसं आहे। आता आम्ही इथे उभं आहे, इथून शूट आपली चालू आहे आणि वरच्या याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता की सध्या हे जे आहे तर हे पहाड, इथे ट्रेन खालून जाणार आहे। तर याच्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्या पुलाच्या वर जे आहे तर तो पूल एक नॅशनल हायवे 161चा, जो की औरादपासून अकोटपर्यंत तो हायवे जातो, अकोला, मंगरुळपीर, बार्शी टाकळी या मार्गे। आणि आता इथे तुम्हाला झूम करून मी दाखवतो की तिथे कंपनीचं गिट्टी वगैरे जे आहे ते क्रशर मशीन तिथं आहे। आणि आता आपल्या विभागामध्ये म्हणजे जे काम दारव्याला पूर्वी सुरू होतं तेच काम आता आपल्या दिग्रज परिसरामध्ये, वाईगोड, मानोरा या परिसरामध्ये सुरू झालेलं आहे। कारण ही ट्रेन 4 जिल्ह्यांना प्रामुख्याने जोडते, ज्यामध्ये आपला वर्धा जिल्हा येतो, त्यानंतर यवतमाळ आणि वाशिम, हिंगोली आणि नांदेड, म्हणजे अशी एकूण 5 जिल्हे जोडणारा मित्रांनो हा आपला प्रोजेक्ट आहे। आणि आता काम सध्या चालू असलेलं आपल्याला दिसतं। तर येत्या काही दिवसातच हा ट्रॅक आपल्या दिग्रजपर्यंत यायला 2 महिने लागेल आणि त्यानंतर मग आपण हे जे आहे पुन्हा जसं अपडेट होईल तसं देण्यात येईल। परंतु आपण चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।